जय जय रघुवीर समर्थ. अरे वेड्या, अजून किती दिवस त्याच जखमा कुरवाळत बसणार आहेस? जे लोक तुला सोडून गेले, जे नातं तुटलं, जे स्वप्न अपूर्ण राहिलं, जे मिळायला हवं होतं पण मिळालं नाही, हे सगळं घेऊन अजून किती काळ जगणार आहेस? स्वामी समर्थ आज तुला सांगत आहेत, जे गेलं ते जाऊ दे, कारण जे तुझ्यापासून दूर गेलं ते कायमचं तुझं नव्हतंच. मित्रांनो, जगात सर्वात जास्त दुःख कोणाला होतं माहित आहे का? ज्याच्या आयुष्यात वाईट घडलं त्याला नाही, तर ज्याला ते विसरता येत नाही त्याला. काही लोक वर्षानुवर्षे एकाच गोष्टीचा विचार करत राहतात. त्यांनी मला असं का बोललं, ती किंवा तो मला सोडून का गेली, माझ्यासोबतच असं का झालं, माझं नशीब इतकं खराब आहे. आणि हाच विचार त्यांची शक्ती संपवतो. स्वामी समर्थ म्हणतात, जे निघून गेलं त्याच्या मागे धावू नकोस, कारण मागे वळून चालणारा माणूस पुढचा रस्ता कधीच पाहू शकत नाही. तू सतत भूतकाळात जगत असशील तर वर्तमान हातातून निसटेल आणि भविष्य कधीच घडणार नाही. प्रत्येक गोष्टी मागे कारण असतं. तुला वाटतं माझ्यासोबत अन्याय झाला, पण स्वामींना संपूर्ण चित्र दिसतं. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर जाते कारण तिच्यापेक्षा चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार असते. कधी एखादं काम बिघडतं कारण त्यापेक्षा मोठं यश आपली वाट पाहत असतं. आपल्याला तेव्हा दुःख वाटतं, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिलं की समजतं स्वामींनी जे केलं ते योग्यच. अरे वेड्या, सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही, सोडून देणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं. राग सोड, मत्सर सोड, जुन्या आठवणी सोड. ज्यांनी त्रास दिला त्याला माफ कर, कारण त्यांचा भार तू उचलतो आहेस. ते आनंदात आहेत आणि तू मात्र दुःखात अडकला आहेस. स्वामी म्हणतात, एक दार बंद झालं म्हणून रडू नकोस. कदाचित तुझ्यासाठी दुसरं मोठं दार उघडत असेल, पण तू सतत बंद झालेल्या दाराकडे पाहत राहिलास तर नवीन दार कसं दिसणार? म्हणून आज एक निर्णय घे, भूतकाळाला नमस्कार कर आणि भविष्याचं स्वागत कर. स्वामींवरती विश्वास ठेवा. जेव्हा काहीच समजत नाही तेव्हा फक्त एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. हे नाव मनात धैर्य निर्माण करतं, आशा निर्माण करतं आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातं. अरे वेड्या, ज्याने तुला सोडलं त्याच्यासाठी रडू नकोस. ज्याने तुझी किंमत ओळखली नाही त्याच्यासाठी स्वतःला कमी समजू नकोस. स्वामी समर्थ आजही तुझ्या पाठीशी उभे आहेत. तू एकटा नाहीस, तुझी वेळ येणार आहे, तुझं नशीब बदलणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट मध्ये लिही, स्वामी मला पुढे जाण्याची शक्ती द्या. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आजचा हा संदेश संपवण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. जी माणसं तुमच्या आयुष्यातून निघून गेली, जी स्वप्न अपूर्ण राहिली, ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नाहीत, त्यांच्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका. कारण स्वामी समर्थ तुमच्या आयुष्याची अशी पानं लिहित आहेत जी अजूनही तुम्ही वाचली नाही. कदाचित आज तुम्हाला अंदाज दिसेल, पण स्वामींना उद्याचा प्रकाश दिसत आहे. म्हणून डोळ्यातील अश्रू पुसा, मनातील भीती काढून टाका आणि स्वामींच्या चरणी सर्व चिंता अर्पण करा. कारण जे गेलं ते जाऊ दे, जे येणार आहे ते स्वामींच्या कृपेने तुमच्या कल्पनेपेक्षाही सुंदर असेल. फक्त विश्वास ठेवा, नामस्मरण करा आणि पुढे चालत राहा. जय जय रघुवीर समर्थ. अरे वेड्या, अजून किती दिवस त्याच जखमा कुरवाळत बसणार आहेस? जे लोक तुला सोडून गेले, जे नातं तुटलं, जे स्वप्न अपूर्ण राहिलं, जे मिळायला हवं होतं पण मिळालं नाही, हे सगळं घेऊन अजून किती काळ जगणार आहेस? स्वामी समर्थ आज तुला सांगत आहेत, जे गेलं ते जाऊ दे, कारण जे तुझ्यापासून दूर गेलं ते कायमचं तुझं नव्हतंच. मित्रांनो, जगात सर्वात जास्त दुःख कोणाला होतं माहित आहे का? ज्याच्या आयुष्यात वाईट घडलं त्याला नाही, तर ज्याला ते विसरता येत नाही त्याला. काही लोक वर्षानुवर्षे एकाच गोष्टीचा विचार करत राहतात. त्यांनी मला असं का बोललं, ती किंवा तो मला सोडून का गेली, माझ्यासोबतच असं का झालं, माझं नशीब इतकं खराब आहे. आणि हाच विचार त्यांची शक्ती संपवतो. स्वामी समर्थ म्हणतात, जे निघून गेलं त्याच्या मागे धावू नकोस, कारण मागे वळून चालणारा माणूस पुढचा रस्ता कधीच पाहू शकत नाही. तू सतत भूतकाळात जगत असशील तर वर्तमान हातातून निसटेल आणि भविष्य कधीच घडणार नाही. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट मध्ये लिहा, स्वामी मी भूतकाळ सोडला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.